बिनविरोध होता राहिलेली आहे. आणि पक्ष शिस्तीला पक्ष आदेशाला मानणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत, सर्व पक्षाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आणि आजपर्यंत आम्ही काम करत असताना पक्ष शिस्त काय असते आणि पक्षाचं आदेशाचं पालन काय असतं यावर म्हणून दाखवून ठेवायचं काहीच कारण नाही. या 2 दिवसामध्ये ही निवडणूक जर निवडणूक झाली असती तर जो पाठिंबा आम्हाला 2 दिवसापूर्वी मिळाला आहे, त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया होणारच आहे. फेब्रुवारीची ते नावं असणारच आहेत आणि त्याच्यामुळे मतदान करताना मतदान प्रक्रिया ही कशी राबवावी त्याचं एक प्रशिक्षणसुद्धा त्या ठिकाणी या शिबिरामध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबर जवळजवळ नाशिकच्या ग्रामीण भागातील नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यांचे सर्व नगरसेवक, महापौर, नगर अध्यक्ष हे चांगल्या पद्धतीचं सिंहासाच्या माध्यमातून सर्वच जण एकत्र येऊन चांगल्या विचारविनिमय होऊन शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चासुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या म्हणजे वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शनसुद्धा आम्हाला सगळ्यांना लाभणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सहलीला कॅम्पला जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. याच्यामधला एक मुद्दा असा आहे असलेले यांचा हा बालेकिल्ला आहे, त्याच ठिकाणी हे मार्गदर्शन का होतंय, काय त्याचं असं नाही आहे. हे मार्गदर्शन ठाण्यामध्ये होण्याचं कारण असं आहे की नाशिकपासून थोडंसं अंतरावर असायला जाऊन एकत्र आपण ज्यावेळेस होतो नाशिकमध्ये होऊ शकलं असतं. अनेक नगरसेवक आमचे नवीन निवडून आलेले आहेत आपण जर बघितलं. आणि मग सगळ्यांच्या 2 दिवस सगळ्यांचीच इच्छा होती की आपण 2 दिवस निवडणूक झाल्यानंतर आम्ही कुठेही लोकप्रतिनिधी गेले नाही किंवा त्यांच्या वार्डामध्ये काम करतायत आणि कामाची प्रक्रिया, कामाची पद्धत आणि मार्गदर्शन वरिष्ठांचं घेणंसुद्धा गरजेचं आहे. आणि त्यामुळे शहरामध्ये जोडलं एक आंदोलन आहे आणि नाशिकला बालेकिल्ला आहे. आम्ही या ठिकाणी जन्मलो आहे, वाढलो आहे, पिढ्या गेलेल्या आहे. आम्हाला नाशिक हे पर्यटन स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे, हे 100% खरं आहे. परंतु आम्हाला कधी असं वाटतं नाशिकच्या थोडंसं बाहेर जावं. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांच्या सर्वांमध्ये आम्ही सांगितलं आमच्या वरिष्ठांना की आम्हाला ठाण्याला आणि यायला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे महायुतीचे जेवढे नगरसेवक आहेत तेवढे एक कॅम्पमध्ये असतात. आता मतदान 18 तारखेला आहे. मला असं वाटतं येणारे 2-3 दिवस आम्ही कॅम्पमध्ये असणार आहोत. वेळोवेळी वेगवेगळे सत्र आमचं असणार आहे, मार्गदर्शन शिबिर असणार आहे. महायुतीचे सगळे नेते त्या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण कॅम्प असणार आहे, क्वारंटाईन कॅम्प प्रशिक्षण कॅम्प आहे. क्वारंटाईनचा प्रश्न येते कारण आता आपण सर्वांनी कोरोना अनुभवलेला आहे आणि परमेश्वर कृपेने आतापर्यंत अनुभवायची कोणालाही इच्छा नाही.